Good evening. Standard of 6. Today we have learning geography. Lesson number 5. Temperature. Temperature means what? ज्याला आपण मराठीमध्ये तापमान असं म्हणतो. समजलं? आपण ज्यावेळेस माहिती आहे आपल्याला ताप वगैरे येतो तेव्हा घरामध्ये आपल्याला फेवर वगैरे येतो त्यावेळेस आपल्याला घरात आई काय करते, एक थर्मामीटर घेते, बरोबर ना, आणि नंतर आपल्या तोंडामध्ये किंवा आपण इथे काखेमध्ये ठेवतो आणि आपल्याला ताप आहे की नाही ते समजतं. इफ देअर हॅव अ 90 डिग्रीज अँड जर 90 अंशापेक्षा जास्त 90 सेल्सिअसपेक्षा जास्त जर टेम्परेचर असेल सर आपल्याला फिवर आहे असं म्हटलं जातं. आपल्याला मेडिसिन्स वगैरे रिकग्नाइज केले जातात, दिले जातात. व्हॉट इज अ टेम्परेचर? आता टेम्परेचर शिकत असताना आपण पहिलं सूर्य, दर इज अ सन. पृथ्वी ही राऊंड आहे, राऊंड. ओके, बॉल घेतलाय मी. सी इट इज अ अर्थ. हा अर्थ आहे, बरोबर आहे. आता माझ्या इथे इकडे लाईट आली आहे, बरोबर आहे. लाईट आल्यानंतर काय करतो, ही लाईट ही या पूर्ण सरफेसवरती इकडे आहे. या साईडला जास्त आहे आणि या साईडला कमी आहे, बरोबर आहे. या साईडला कमी आहे, या साईडला लाईट आहे, या अप्पर साईडला ॲक्च्युली अप्पर साईडला आहे, त्यामुळे या खालच्या साईडला लाईट कमी आहे, बरं ना. समजा मी टॉर्च घेतली छोटीशी. टॉर्च घेतल्यानंतर ज्यावेळेस टॉर्च मी घेतो त्यावेळेस काय होतं, तुमच्यासाठी मी काळोख केला इथे, तरी पण इथून उजेड येतोय. जाऊ दे, चला ठीक आहे. लक्ष द्या, बघा अदिती आणि सम्यक लक्ष द्या. दिसतंय तुम्हाला? समजा ही टॉर्च आहे. आता टॉर्चवरून बघा मी इथे इथे काय केलंय, प्रकाश टाकलाय. इथे प्रकाश टाकलाय, बरोबर आहे. तुम्हाला इथून दिसेल बघा तो, सॉरी या साईडला, बरोबर आहे. जिथे प्रकाश टाकलाय तिथे प्रकाश मी इथून टाकलाय बघा, इथून. तर इथे राऊंड आहे, बरोबर आहे. तेवढ्याच सरफेसला एक राऊंड आहे, बरोबर आहे. समजा मी ही टॉर्च स्ट्रेट आहे, बरोबर आहे. आता ही स्ट्रेट आहे म्हणून ती तुम्हाला राऊंड तेवढ्या भागातच दिसतोय. आता समजा मी इथे ही टॉर्च ठेवलेली आहे, ओके. आता तुला काय दिसतंय तुम्हाला, की या ज्या सरफेसमध्ये, हा बघा, हा जो सरफेस आहे या सरफेसमध्येच फक्त लाईट्स आहे, बरोबर आहे. आता टॉर्चमुळे काय झालंय, इथे लाईट्स जास्त आहे आणि बाकीच्या आहे बघा, हा जो दिसतोय, ही एजेस जी दिसते, ही जी एजेस आहे ना, या एजेसवरती पण तिथे प्रकाश आहे, ओके. आता तिथे पण प्रकाश आहे. आपली अर्थ आहे ना, अर्थ अशी राऊंड 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 होत असते बघा. आता इथे माझ्या साईडला जो शेप आहे ना, त्या ठिकाणी काय आहे, काळोख आहे, म्हणजे तिथे नाईट आहे आणि या साईडला प्रकाश आहे. आता मला एक सांगा, जेव्हा हा सन आहे, टॉर्च इज अ सन, ओके, जे लाल ब्लिंक होत आहे ना तिथे सन आहे, बरोबर आहे. आता इथून या भागामध्ये जास्त प्रकाश पडलाय, म्हणजे हा जो असतो ना, हा ट्रॉपिक्स, इथे मिडल लाईन असते बघा, अर्थवरती आपल्या मिडल लाईन असते, इथे प्रकाशानं जास्त पडतो, जास्त. समजलं? आता मी थोडंसं टॉर्च आहे ना क्रॉस केल्यानंतर तुम्हाला काय दिसणार, हा राऊंड शेप आहे ना, हा थोडासा असा लंब दिसेल बघा, लांबडा पडलेला दिसेल बघा. आता हा बघा, असा असा दिसतोय, बरोबर ना. कसा दिसतोय, असा दिसतोय. म्हणजे काय झालं, की हा जो आहे ना, हा भाग आता बघा असा दिसतोय, असा दिसतो. म्हणजे ही जी रेज आहे ना, ही रेज, या रेजची विड्थ इथे वाढली, कारण हे डिस्टन्स इथून इथपर्यंत लांब आहे, पण इथलं डिस्टन्स काय आहे, जवळ आहे. समजलं? कारण याचा शेप राऊंड आहे. राऊंड शेप असल्यामुळे काय होत आहे, की हा जो शेप आहे ना, हा सूर्याच्या जवळ येतो, बरोबर ना. हा इथून सूर्याच्या जवळ येतो. हा इथला शेप जो आहे ना, हा सूर्यापासून थोडासा लांब येतो बघा. इथलं डिस्टन्स हे लांब पडतं आणि मिडलचं डिस्टन्स हे जवळ पडतं, त्यामुळे इथे ऊन जास्त लागतं, पण इथे आहे ना, इथे ऊन कमी लागतं. समजलं? सपोज इट इज अ सोलार, सॉरी, इट इज अ पोलार रिजन्स लाईक दॅट अंटार्क्टिका अँड आर्टिका, बघा ना. अंटार्क्टिका कॉन्टिनेंट इज हिअर, इथे अंटार्क्टिका खंड आहे. साऊथ पोल अँड नॉर्थ पोल अँड साऊथ पोल, बघा ना. इथे रे, इथे 6 मंथ्स पर्यंत काय असतं, मूनलाईट म्हणजे संधी प्रकाश असतो, मूनलाईट, बरोबर ना. आणि इथे पण डे लाईट वगैरे असतं, म्हणजे इथे संधी प्रकाश, संध्याकाळ जी असते ना, संध्याकाळ, इव्हिनिंग ज्याला आपण म्हणतो, इव्हिनिंग जवळजवळ 6 जवळजवळ एक
10 ते 12 दिवस असते, इथे पण आणि इथे पण. समजलं? आता ही लाईट मी बंद करतो म्हणजे तुम्हाला सांगता येईल की नेमकं काय, की हा जो ट्रॉपिक्सचा प्रदेश आहे इथे, हा मिडलला, इथे सूर्याची किरणं लवकर येतात. लवकर आल्यामुळे काय होतं की इथे ऊन जास्त असतं, पण इथे ऊन कमी असतं आणि इथे ऊन कमी असतं. इथला जो रिजन असतो तो हॉट रिजन असतो, उष्ण प्रदेश असतो, उष्ण कटिबंध बोलतो त्याला. समजलं? हॉट रिजन्स बोलतो आपण त्याला. ओके, इथपर्यंत समजलं असेल तुला, तुम्हाला इथलं समजलं असेल. आता काय होतं, एअर असतात ना, एअर, आता हे सगळ्या धड्यामध्ये नाही, हा हेच आहे. आता आपलं जर आपली जी अर्थ आहे, आपली जी अर्थ, त्याच्यामध्ये 29% लँड आहे, बरोबर ना, आणि 70% इज द वॉटर, बरोबर आहे. आता त्याच्यामुळे काय होतं, सूर्याची उष्णता, सपोज हिअर इज अ सी, हिअर इज अ सी, हिंदी महासागर बोलतो त्याला आपण, समजलं, हिंदी ओशन्स. सूर्याची किरणं याच्यावर पडतात, त्यामुळे याची एव्हॅपोरेट होते, वाफ होते, वाफ झाल्यानंतर काय होते, ही वाफ हवेमध्ये वरपर्यंत जाते, हलकी होते ना. तुम्ही बघितलं आपण कधी कुठलीही, आपण बघा एखादं एक मिनिट बंद करतो, नंतर परत पाहिजे तेव्हा आपण लावू. मानसी लाईट लाव ग जरा, इकडे जा ग, लाईट लाव. सो ओके, ठीक आहे, लक्ष द्या. बघा काय होतं, समुद्रामुळे काय होतं, समुद्र जो असतो, समुद्र, या समुद्रावरती उजेड पडल्यामुळे, इथे उजेड, सॉरी आपण टॉर्च नाही लावली, सूर्याची किरणं इथे पडल्यामुळे, त्या समुद्राच्या पृष्ठभागावर पडल्यामुळे, ओशियनच्या पृष्ठभागावर, वॉटरच्या सरफेसवर पडल्यामुळे, देअर इज अ एव्हॅपोरेट्स, तिथे वाफ तयार होते, मेकिंग एव्हॅपोरेट्स, आणि ती वाफ आजूबाजूच्या प्रदेशामध्ये पसरते. आजूबाजूच्या प्रदेशात पसरलं की काय होते, की तिथल्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये पसरलं की तिथे ह्युमिड्स तयार होतं, म्हणजे दमट वातावरण तयार होतं. त्या प्रदेशामध्ये गरम जास्त होतं, कारण ती हलकी असते, जमिनीपासून ती वरती येते आणि ती आजूबाजूच्या भागामध्ये पसरते, स्प्रेड होते. समजलं? आता तुम्ही याच्यासाठी अजून एक प्रयोग करा. पहिल्या स्टार्टिंगला आपल्याला तसंच दिलेलं आहे, याच्यासाठी आपण अजून एक प्रयोग करायचा, की काय करायचं, प्रयोग केल्यामुळे काय होतं आपल्याला, बघा की आपण बघतो की अल्टिट्यूड, बघा, टॉरिड झोन, टेम्परेचर झोन, फ्रीज झोन. टॉरिड झोन म्हणजे इथे अतिशय उष्ण वातावरण असतं, त्याच्यानंतर ती वाफ आहे ना पसरत जाते, मग तिथे टेम्परेचर बदलत असतं सतत. सो टेम्परेचर झोन. फ्रीज झोन म्हणजे जो प्रदेश वरती आहे, हा वरचा, आणि नॉर्थ आणि साऊथ पोल जो आहे हा जवळजवळ बर्फाच्छादित आहे, देअर हॅव अ लॉट ऑफ आईस. काय तिथे भरपूर बर्फ पसरलेला आहे, बरोबर आहे, बर्फ पसरलेला आहे. तर बर्फ असल्यामुळे काय झालं, तिथलं जे वातावरण असतं, जे टेम्परेचर असतं, ते एकदम कोल्ड असतं, एकदम कोल्ड, लाईक दॅट मायनसमध्ये असतं. कशामध्ये असतं ते, मायनसमध्ये असतं. समजलं? आता हे फळ्यावर असतं ना, तर फळ्यावर आपल्याला बरंचसं समजावता आलं असतं. आता हे तुम्ही धडा ना हा वाचूनच काढायला लागणार, त्याशिवाय समजणार नाही. आणि आपण जर क्लासवरती असतो तर आपल्याला पटकन समजलं असतं. बघा, तरी पण आपण सांगूया एक्सप्लेनेशन. सनरेज फॉलिंग इन द अर्थ अँड स्ट्रेट पॅरलल टू इच अदर. बरं, ज्यावेळेस ते पृथ्वीवर पडतात, मग अशी मी तुम्हाला दाखवलं की ही जी पृथ्वी आहे, त्यावेळेस हे सनरेज जे पडतात ते एकमेकांना पॅरलल असतात, असे असे. आता इथे सन पडतोय ना, तर इथे असे पॅरलल असतात. सो हाऊएव्हर वी हॅव टू सीन दॅट ड्यू टू अ स्पॅरिकल शेप अर्थ अँड रिसॉल्टन्स कन्वर्टेड टू सरफेस देर ऑक्युपाय अ लार्ज ऑर द लेझर एरिया. मग मी सांगितलं तुम्हाला, जो मध्ये जो भाग होतो ज्याच्यावरती लाईट्स पडलेला होता, हा जो लाईट्स आहे ना, हा थोड्या प्रमाणात पडला. आता बघा वरती लाईट्स पडलेले. आता तुम्हाला समजा माझा हा चेहरा जो एक अर्थ आहे, समजा अर्थ आहे, बरं ना, हा बघा या भागातच लाईट पडलेली दिसते तुम्हाला, बघा इथल्या भागामध्येच लाईट पडलेली दिसते, बरं आहे. बाकीच्या ठिकाणी पण उजेड आहे, लाईट्स आहे, पण ती लाईट्स इथे मोस्ट ऑफ जास्त पडलेली आहे. बघा इथे, इथे जी शॅडो आहे इथे चमकते, इथे ब्लिंकिंग होते, बरं ना. म्हणजे जे रेज असतात ना, हे रेज काय होतात, एक स्ट्रेट येतात, बरं ना. त्यामुळे ते इथल्या भागामध्ये जास्त गरम होतो. आता ऊन, आपण उन्हामधून चालत असतो, बरं ना, उन्हामधून चालत असतो,
उन्हामधून चालताना काय होतं रे, आपले डोकं, आपल्या डोक्यावरती ब्लॅक केस असतात. आपला शरीराचा कोणता भाग सूर्याच्या जवळ येतो, हा पहिला हा भाग येतो, त्यामुळे डोकं लगेचच तापतं. त्याच्यानंतर हा पोर्शन, त्याच्यानंतर हा पोर्शन. पायाजवळ जर बघितलं तुम्ही, पाय तापलेले नसतात ना. म्हणजे सूर्याची उष्णता, सूर्याची जे रेज असतात, जे सनरेज असतात, ते पहिल्यांदा इथे येतात. हे डिस्टन्स आपलं जवळ आहे सनरेजच्या, पण हे डिस्टन्स थोडस जास्त आहे, हे जास्त आहे, म्हणून ते पाय लवकर तापतात. ॲज लाईक दॅट सेम ऑन अर्थ, त्याच प्रकारची सिच्युएशन असते. This leads to unequal distributions of the heat received from the suns, resulting in the decreasing temperature from quarter to north and south poles. Best distributions of temperatures of the earth divided to a torrid temperature and the free zones, tropical temperature, polar region. Try to the understand from this figure 2.5 and 2.4, 5.3. बरं ना, ही जी आहे ना, ही तुम्ही आकृती बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल. ओके. So the altitude main factor, there is also factors, other factors also which influence the distributions of temperature. आता हे अल्टिट्यूड कशाला दिलेलं असतात बघा, टेम्परेचर झोन, टेरा झोन, फ्रीज झोन, हे का दिलेले असतात? कारण तिथलं टेम्परेचर वेगवेगळं असतं ना, त्याच्यामुळे हे झोन आहेत, हे प्रदेश आहेत. या प्रदेशातलं तापमान हे अतिशय उष्ण असतं, त्याच्यावरचं तापमान हे अतिशय थोडंसं कमी असतं, आणि त्याच्यावरती एकदम फ्रीज झालेलं असतं. मग त्या प्रदेशात ते जे रिजन येतात ना, जे प्रदेश येतात, जे देश येतात, तिथलं तापमान हे त्यानुसार बदलत असतं. समजलं? ते त्यानुसार काय होत असतं, बदलत असतं. ओके. त्याच्यानंतर काय होतं, बघा, कधी कधी आपल्याला सूर्य माहिती ना, सूर्य, सन, तुम्ही काय करा, घरामध्ये आपण पाणी ठेवतो, ते पाणी दिवसभर थंड असतं. एक परात घ्यायची, परात माहिती ना घरामध्ये, ज्याच्यामध्ये आपली आई कणिक मळते, पीठ मळते, त्या परातीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, आणि सूर्याची किरणं जिथे येतात ना, तिथे काय करायचं, ठेवायचं. ठेवल्यानंतर काय होतं, थोड्या वेळाने काय होतं, त्या पाण्याचं, पाणी तापतं, पाण्याचे एव्हॉपरेट होते, त्या पाण्याची वाफ व्हायला तयार होते, यायला तयार होते, बरं ना. आता ही जी गोष्ट होते, ही गोष्ट वाफेनुसार होते. वाफ झाल्यामुळे काय होतं, ते पाणी हळूहळू त्याची एव्हॉपरेट्स होऊन त्याची वाफ निघून जाते वातावरणामध्ये. थोड्या वेळाने ते तसंच राहतं, बरोबर आहे. ओके. आता तोच दिलेला आहे बघा, तोच फ्रिक्शन दिलेला ड्यू टू युअरसेल्फ मध्ये तुम्हाला तेच दिलेलं आहे. आता याचं एक्सप्लेन करतो बघा. यू मस्ट हॅव अ रिअलाइज दॅट You must have realized that the land cools down earlier than the water. The water kept outside sun is still a little warm. Due to this disturbs the heatings of the cooling and the land waters air over. The land gets heated faster and also becomes cooler rapidly. बघा, आता पाण्यासकट नुसता पाण्यावरतीच फक्त सूर्याचा प्रकाश पडतो का? नाही, जमिनीवर पण पडतं. पण पाणी आहे ना, पाणी हळूहळू तापतं आणि हळूहळू थंड होतं. आणि आपल्या इथे जमीन जी आहे ना, ती लवकर तापते बघा. 10 वाजता 11 वाजताच पायाला चटके बसायला चालू होतात, बरोबर ना. उन्हाळ्यामध्ये रस्त्यावरती जर चालला तुम्ही, 10-11 वाजताच आपल्या पायाला चटके बसायला चालू होतात, ते 2-3 वाजेपर्यंत. जमीन जेवढी लवकर तापते ना, तेवढी ती लवकर थंड पण होते, थंड पण होते. समजलं? मग त्यामुळे काय होतं, ओव्हर वॉटर हीट्स स्लोली लूज द हीट स्लोली मॅनर इट्स कोस्टल एरिया कंपेनेंट अँड continental area. The temperature lower during the day but warmer at night. Contrary to these temperatures to air, continental area is higher during the daytime and lower at night. बघा, म्हणून बघा, वाळवंट माहिती आहे, वाळवंटामध्ये 10 वाजेपर्यंत सगळ्यांची कामं वगैरे चालू असतात. 10-11 वाजले की जो तो आपापल्या घरात असणार. ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तुम्हाला बाहेर कोण पडणार नाही, कारण वाळू तापलेली असते, ऊन एवढं प्रखर असतं. पण 4 नंतर आहे ना, तिथे वातावरण हळूहळू थंड व्हायला चालू होतं. रात्री अक्षरशः लोक ब्लँकेट्स घेऊन झोपतात. इन अ डेझर्ट रिजन, डेझर्टमध्ये रात्री
गोधड्या घेऊन झोपतात का, तर थंड होतं वातावरण, बरोबर आहे. पण ज्या ठिकाणी वॉटर्स म्हणजे पाणी असतं, अशा पाण्याच्या ठिकाणी मात्र हे गोष्टी होत नाही. पाणी लेट थंड होतं, लेट तापतं आणि लेट थंड होतं. त्यामुळे संध्याकाळचं पण आपल्याला ज्या ठिकाणी, आता आम्ही बेटावर राहतो, आपण विलेज इज आयलँड, आमचं जे गाव आहे ते आयलँड आहे. संध्याकाळचं पण आम्हाला थोडंसं गरम होत होतं, 4, 5, 6 वाजेपर्यंत, 7 वाजेपर्यंत गरम होत असतं. का बरं की पाणी थोडंसं हळूहळू हळूहळू थंड होत असतं त्याच्यामुळे. In the coastal area, because of the heating seawater, बघ दाखवलं तुम्हाला, water is a vapor, gets a mixed air. This water vapors hold in the heat and the air. As this water vapor holds to heat air, as a result, the air is a coastal area remains moist and warm. Conditions in the continental areas opposite. As water vapor is absent, the air remains to dry. This leads to a sharp difference in the day and night temperatures. The difference in the maximum minimum temperature day is called a diurnal range of temperature. अशा प्रकारे जमीन आणि वारे, जमीन आणि पाणी यांच्यामुळे वातावरणामध्ये बदल होतो. जे एअर असतं, जे ॲटमॉस्फिअर असतं, त्याच्यामध्ये पण सतत चेंजेस होत असतात. टेम्परेचर कमी होणे, टेम्परेचर जास्त होणे, टेम्परेचर कमी होणे, टेम्परेचर जास्त होणे, अशा प्रकारची सिच्युएशन निर्माण होत असते. समज, अशा प्रकारची सिच्युएशन निर्माण होत. In short, the difference day and night temperatures less the coastal area, more in the continental area. For example, Mumbai temperatures are even, but Nagpur temperature they vary. एक minute, huh? The very lot of coastal region, a Konkan range, temperature less than the Vidarbhas range is temperature found higher. Therefore, coastal area have a equal climate, whereas the continental area, the climate is extreme. For the example, the climate of Mumbai is unequal, whereas the continental locations like Nagpur is extreme. The difference of mean temperatures in summer and water is called a annual range of temperature. बरं ना, बघा आता तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये आपल्या गरम जास्त होतं. ॲक्च्युली असते सगळीकडे सावली, झाडं भरपूर असतात, हवाही तेवढीच असते, पण गरम जास्त होतं. का? कारण समुद्र जवळ आहे, पाणी जवळ आहे, त्यामुळे तिथल्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये बाष्पाचं प्रमाण, एव्हॉपरेटरचं प्रमाण हे जास्त असतं. समजलं? त्यामुळे तिथलं जे वातावरण ह्युमिड असतं. इवन नागपूर, विदर्भ वगैरे जो असतो, इथला जो रिजन आहे हा समुद्रापासून भरपूर लांब आहे. त्यामुळे तिथल्या वातावरणामध्ये ऊन असतं, भरपूर ऊन असतं. पण ऊन असतं, पण तिथे गरम होत नाही. का? हवा वाहत असते, हवा असते, आपल्या इथे पण हवाच असते, परंतु तिथे ह्युमिडिटी कमी आहे. म्हणजे थोडक्यात बोलतात ना, आर्द्रता ही वातावरणामध्ये कमी असते, दमटपणा कमी असतो. समजलं? त्यामुळे तिथे गरम कमी होतं. दिस डिफरन्स मीन्स अ टेम्परेचर ऑफ समर अँड विंटर्स इज कॉल्ड ॲन्युअल रेंज ऑफ टेम्परेचर. अशा प्रकारच्या वातावरणाची स्थिती ही बदलत असते. ठीक आहे, सारखी बदलत असते. आता याच्यानंतरचा भाग आपण पेज नंबर मला वाटतं 26 आपला कंटिन्यू ठेवूया. नेक्स्ट टाईमला आपण तो कंटिन्यू घेऊया. ओके, 26 पेज नंबर. आज आपण इथेच थांबूया. बाय, थँक्यू.